माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी विशेष न्यायालयाचे सीबीआयवर ताशेरे। अद्याप विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती न केल्यानं न्यायालयाकडनं कान उघडले। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी 12 डिसेंबरला होणार। दरम्यान आजच्या सुनावणीत कोर्टाकडनं आरोपी कृष्णा आंधळेला अटक का होत नाही यावरून तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त। मालेगावच्या डोंगराळे प्रकरणातील आरोपीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी। आरोपीला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। आरोपी पोलीस तपासाला सहकार्य करत नसल्याची विधी सेवा समितीची कोर्टामध्ये माहिती। मराठी एकीकरण समितीने राज्य परिवहन मंत्र्यांची भेट घेतली। एसटीच्या लोगोमधील काही ठिकाणी जय महाराष्ट्र नाव हटवलं, तसंच एसटीमधील सूचनांमध्ये हिंदी भाषेला प्राधान्य दिल्याची तक्रार। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील मुंबर गावात 12 एकर ऊस जळून खाक। अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची माहिती। आग लावणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाईची शेतकऱ्यांची मागणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या हस्ते नव्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअरचं उद्घाटन। यावेळी सोलापूरला जागतिक स्तरावरील गारमेंट हब बनवण्यासाठी आणि शासनातर्फे कौशल्य प्रशिक्षण केंद्र देण्यासाठी प्रयत्न करणार, नार्वेकरांची ग्वाही। 3.5 किलो वजनाच्या दत्त महाराजांच्या सोन्याच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी पुण्यामध्ये भाविकांची गर्दी। दत्त संस्थान ट्रस्टकडनं ही मूर्ती गेली 60 वर्ष बँक ऑफ महाराष्ट्राच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आली आहे। दरवर्षी दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला वर्षातनं 1 दिवस ही मूर्ती दर्शनासाठी ठेवली जाते। मुसळधार पावसानंतर थायलंडमधली परिस्थिती आणखी बिकट। पुरामुळे अनेक लोक अजूनही घरात अडकले। पुरामुळे रस्ते आणि वाहनं पाण्याखाली। अभिनेता धनुष आणि कृती सेनॉन यांच्याकडनं काशीमध्ये गंगा आरती। तेरे इश्क में चित्रपटाच्या यशासाठी घेतले आशीर्वाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।